आपण पाहत आहात जत मराठी न्यूज। सावित्रीबाई फुले पुण्यतिथी निमित्त केडेबिसरीत नवनिर्वाचित पंचायत सदस्यांचा भव्य सत्कार। पंचशील चॅरिटेबल ट्रस्टचा पुढाकार। आयु वंदना शेळके व आयु अर्जुन करपे यांचा फेटा शाल घालून गौरव। भारत शेळके यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन। क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधत केडेबिसरी येथे पंचशील चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने सन 2026 मध्ये पंचायत समिती निवडणुकीत राखीव जागेवर निवडून आलेल्या सांगोला येथील आयु वंदना शेळके आणि कवठेमहांकाळ येथील आयु अर्जुन करपे यांचा भव्य सत्कार सोहळा उत्साहात पार पडला। कार्यक्रमास माजी पोलीस आयुक्त भारत शेळके हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते। कार्यक्रमाची सुरुवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस मेणबत्ती व अगरबत्ती प्रज्वलित करून अभिवादनाने झाली। यावेळी मान्यवरांच्या हस्ते आयु वंदना शेळके, रवी साबळे आणि आयु अर्जुन करपे यांचा फेटा शाल व हार घालून सन्मान करण्यात आला। तसेच अण्णा भारत शेळके यांचाही मोठ्या थाटामाटात सत्कार करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲडव्होकेट सुनील जगदाणे यांनी केले। यावेळी मार्गदर्शन करताना भारत शेळके म्हणाले की क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी गुलालमुक्त, दासमुक्त आणि भेदभावमुक्त समाजाची लढाई उभारली। महिलांसाठी पहिली शाळा सुरू करून त्यांनी शिक्षणाचा दीप प्रज्वलित केला। समाजातील विरोध, अपमान आणि संकटे सहन करूनही त्या कधीच डगमगल्या नाहीत। त्यांच्या कार्यामुळेच आज महिलांना विविध क्षेत्रात पुढे जाण्याची संधी मिळाली आहे। महिलांची समानता, स्वातंत्र्य आणि बंधुता या मूल्यांचा स्वीकार करून समाज परिवर्तनात सक्रिय भूमिका घ्यावी असे आवाहन त्यांनी केले। गावचे गजेंद्र कोळेकर म्हणाले की केडेबिसरी गावात कोणताही भेदभाव नसून सर्व जाती धर्मातील लोक एकोप्याने सर्व कार्यक्रमात सहभागी होतात। अरुणबाबा यांनी गावातील लोक गुण्यागोविंदाने राहत असून भविष्यातही भेदभावाला थारा दिला जाणार नाही असे सांगितले। शिवाजी गिरडे यांनी गावकऱ्यांनी दिलेल्या भरघोस मतांच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करत गावाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करणार असल्याचे सांगितले। कवठेमहांकाळचे पंचायत समिती सदस्य आयु अर्जुन करपे यांनी सत्काराबद्दल कृतज्ञता व्यक्त करत मी जरी दुसऱ्या तालुक्यातील असलो तरी केडेबिसरी गावाच्या अडचणीच्या वेळी नक्की उभा राहीन असे आश्वासन दिले। सांगोला येथील पंचायत समिती सदस्य आयु वंदना शेळके यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन करत महिलांच्या प्रश्नांसाठी सदैव मदतीला धावून येण्याची ग्वाही दिली। कार्यक्रमाच्या समारोपावेळी ॲडव्होकेट सुनील जगदाणे म्हणाले की सावित्रीबाई फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त हा सत्कार सोहळा आयोजित करण्यामागे गावातील महिलांना प्रेरणा देणे हा मुख्य उद्देश आहे। पंचशीलाच्या तत्वाचा स्वीकार करून महिलांनी शिक्षण, स्वावलंबन आणि सामाजिक प्रगतीचा मार्ग स्वीकारला तर तीच सावित्रीबाईंना खरी आदरांजली ठरेल। या कार्यक्रमात अरुण आबा, शेकापचे गजेंद्र कोळेकर, शिवाजी गिरडे, पत्रकार बाळासाहेब राजगे तसेच पूनम साबळे, अहिल्या साबळे, शशिकांत साबळे व विकास साबळे यांचाही मान्यवरांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला। कार्यक्रमासाठी ग्रामस्थ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या। कार्यक्रमासाठी उपस्थित मान्यवरांचे सर्वांचे आभार ॲडव्होकेट सुनील जगदाणे यांनी मानले। जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।